नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस जरा खास आहे, कारण आज 17 वर्षानंतर पुन्हा जुन्या मित्रांचा मिळालेला सहवास आहे. तेच गाव, तीच शाळा, तेच प्रांगण, तोच वर्ग आणि तेच मित्र, या सर्व गोष्टींना जगून 17 वर्ष पूर्ण झाली. तरी देखील मनाच्या कोपऱ्यात या सर्व आठवणी जणू काही कालच घडले इतक्या ताज्या आहेत. किती गंमत असते ना, स्वतःच्याच आयुष्यातून स्वतःसाठीच वेळ काढणं हल्ली किती अवघड झालंय. शाळेत असताना जेव्हा आपला मित्र किंवा मैत्रीण एखाद्या दिवशी आला नसेल तर आपल्याला तो संपूर्ण दिवस करमत नसे. पण आज तीच मैत्रीण किंवा तोच मित्र चक्क 17 वर्ष एकमेकांना भेटणं तर सोडाच, पण बोलले देखील नाही तरीही त्याची आपल्याला खंतही वाटत नाही. पण आज जेव्हा आम्ही सर्वजण एकमेकांना भेटलो तेव्हा मात्र आम्हाला आमची ही चूक लक्षात आली. Two, three, start. Three, start. आज 17 वर्षानंतर परत शाळेचा तोच दिवस जगलो. त्याच मैत्रिणींसोबत त्याच बेंचवर बसलो. एक वेगळंच समाधान, एक वेगळाच आनंद मिळाला. खूप छान वाटतंय. पुन्हा हे दिवस येत नाहीये. आपण असे पुन्हा गेट टुगेदर अपने काम धंधे लगे हुए हैं. इसके अंदर भी आज जो दिन हमारे को मिला हे झालं, आपण ते डिवाइड झालं होतं थोडं. त्याच्यानंतर ठरवलं होतं की सगळ्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे. मला काही वेगळं सांगायचं त्यात काही हे नाही. खूप छान झालेला आहे, काही शंका नाही. पण ज्यांनी या मैत्रीवर पु ल देशपांडे म्हणतात, मैत्री एक सोपी व्याख्या आहे. रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असंही काही नाही, एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री, आणि तुला या गोष्टीची जाणीव असणं हीच झाली मैत्री. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे, मुझे खाक से उठा के. यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना.
मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहाँ। ऐसा जी जी कुछ कर दिखाओ ऐसा कि दुनिया करना चाहे आप जैसा। क्या बात है।